अरे काका, गंगे आई गली महिना 2 महिने माझ्या पशी राहिली आणि आता कुठं आई घातली काय माहिती, गेली पळून. अरे हांडग्या जाऊन या, तिला खाया पिया देत नसतीन. उठलं सुटलं की बस बोखांडी, उठलं सुटलं की बस बोखांडी. हा कशाला राहिलं तुझ्याकडे भांड्या ती पोरगी? हो पळून जाईन नाही तर काय होईन. अरे काका, तुझी शपथला का? अरे तिला लय बारी बारी खाऊ पिऊ घालायचो आणि मगच तिच्यावर चढायचो र. असं म्हणतो होय, मग कस काय उधळली रे? अरे मला बी तीच मेळ कळा नाही र, तिनं तसं का केलं. माहित नाही होय, 0 मिनिटं तिथून आई घालायची, नाही तर उसत तुझ्या खालून उरून जाईल बघ. अयो काका, तसं नको रे का म्हणू, मी तुझ्याच भरोशावर आलोय का गावात. अग बया बया बया, चढा आता आमच्यावर काय, नाही तर आम्हाला तरी चढू द्या तुमच्यावर. आयला तू लयच लागला बघ चढायला, मित्र म्हणून माफ कर की. एवढं नको रे चढू माझ्यावर. अरे मी जर गावात दिसलो ना तर ते गंगेचा भाऊ माझं तुकडच करील बघ. तुलाच काहीतरी करावं लागतंय बघ आता. तुझ्या आईला तुझ्या माझ्यावर चालला की चालला, मला निस्तारा लावायला का? काका मारू नको नका. अरे तुझ्या पाया पडतो का काका. तुझ्या आईला निघतोय ना, दगडात घालतो डोक्यात तुझ्या बघ. पुढची लय काका. आमची आता तू सारा गाडीला लावून पाय पडायला लागला. परत जर इकडे दिसलं ना एका दगडाच्या टिपेऱ्यातच चुकण्याचं हाडूक मोडून बघ. थांब आता, तुझ्याच उसात फाशी घेत असतो. घाल तुझी आई, माझा काय बोंबुऱ्या वाकडा होणार आहे. आता तर खरंच घेतो. तुझ्या आईला तुझ्या 65 लावलं तुझ्या. घाल तुझी आई तर हेच पुत्र कुठलं.